नमस्कार. कधी विचार केलाय की गावाचा सगळा कारभार नक्की चालतो कसा? त्याची सुरुवात होते तरी कुठून? आज आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. कलम 5. हेच ते कलम आहे जे कोणत्याही गावाला स्वतःची ग्रामपंचायत मिळवून देतं. म्हणजे ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कायदेशीर पायरी आहे. चला, ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एखाद्या गावाला स्वतःची ग्रामपंचायत मिळते तरी कशी? ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखी गोष्ट नाहीये की आपोआप घडेल. यामागे एक पक्की ठरलेली कायदेशीर पद्धत आहे आणि आज आपण नेमकी हीच पद्धत काय आहे तेच उलगडणार आहोत. आता बघा, कुठलाही गावाचा कारभार चालवायचा असेल तर एक सिस्टीम लागते, बरोबर? पण याची सुरुवात होते कुठून? जरा विचार करा. गावातले रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता या सगळ्या गोष्टी बघणार कोण? याच गरजेतून एका औपचारिक म्हणजे ऑफिशियल रचनेची गरज निर्माण होते. अगदी बरोबर. प्रत्येक गावाला स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील, विकास कामं करायची असतील तर त्यासाठी एक अधिकृत कायदेशीर चौकट लागते. आणि हीच चौकट म्हणजे ग्रामपंचायत, जी फक्त लोकांच्या एका गटाला एका औपचारिक प्रशासकीय संस्थेत बदलते. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ती ज्या नियमानुसार चालते ते नियम कुठे लिहिलेले आहेत? त्यासाठीच तर आहे ग्रामपंचायत कायदा. हा कायदा म्हणजे गावाच्या कारभारासाठी असलेलं एक रूल बुक आहे, एक नियमावलीच आहे असं समजा. हाच तो कायदा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांचा कारभार याच कायद्याच्या आधारावर चालतो. ग्रामपंचायत तयार कशी होते, तिचे अधिकार काय, कर्तव्य काय, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच कायद्यात मिळतात. चला, आता येऊया थेट आपल्या आजच्या मुख्य विषयावर, कलम 5. या कलमाला आपण ग्रामपंचायतीचा जन्मदाखला असंही म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर. कारण याच कलमामुळे एका नवीन ग्रामपंचायतीला कायदेशीर अस्तित्व मिळतं, ती जन्माला येते. कायद्यातलं हे एक साधंसं वाटणारं पण प्रचंड शक्तिशाली वाक्य आहे. प्रत्येक गावासाठी एक पंचायत असेल. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हा शासनाला मिळालेला एक कायदेशीर आदेश आहे जो पंचायत स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करतो. आता कायद्याच्या भाषेत स्थापना म्हणजे नेमकं काय? तर स्थापना म्हणजे शासनाने एका सरकारी अधिसूचनेद्वारे एका विशिष्ट तारखेला ग्रामपंचायतीला कायदेशीररित्या एक निगमित संस्था म्हणून अस्तित्वात आणण्याची ऑफिशियल कृती. ही फक्त काही लोकांनी एकत्र येण्याची गोष्ट नाही, तर एक प्रॉपर शासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. तर मग ही स्थापना होते कशी? याच्या एकदम सोप्या 3 पायऱ्या आहेत. पायरी नंबर 1, शासन राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये एक घोषणा प्रसिद्ध करते. पायरी नंबर 2, त्या घोषणेमध्ये त्या पंचायतीचं नाव ठरवलं जातं, जे अर्थातच गावाच्या नावावरूनच असतं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, कोणत्या तारखेपासून ही पंचायत कामाला लागेल तो स्थापनेचा दिनांक त्यात स्पष्टपणे लिहिलेला असतो. ठीक आहे, पंचायत स्थापन झाली, पण या स्थापनेचं महत्त्व तरी काय? म्हणजे यामुळे गावात नक्की काय फरक पडतो? तर फरक पडतो, कारण या स्थापनेमुळेच पंचायतीला काही खास अधिकार आणि एक वेगळी कायदेशीर ओळख मिळते. या स्थापनेमुळे काय होतं माहितीये? सगळ्यात आधी पंचायतीला एक स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळते. ती एक निगमित संस्था म्हणजे कॉर्पोरेट बॉडी बनते. म्हणजे कायद्याच्या नजरेत ती एक व्यक्तीच बनते, जिचं अस्तित्व तिच्या सदस्यांपेक्षा वेगळं असतं. याचा अर्थ काय? तर पंचायत आता स्वतःच्या नावाने मालमत्ता घेऊ शकते, विकासाचे करार करू शकते आणि कामकाज चालवू शकते. इतकंच नाही, तर तिच्यावर कोणी कायदेशीर दावा सुद्धा करू शकतं. थोडक्यात सांगायचं तर ती एक शक्तिशाली स्थानिक संस्था बनते. तर आपण पाहिलं की कलम 5 नुसार ग्रामपंचायत कायदेशीररित्या जन्माला कशी येते. तिची स्थापना झाली, तिला एक ओळख मिळाली, सगळं झालं. पण मग पुढे काय? ही संस्था आता चालवणार कोण? आणि हाच प्रश्न आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे घेऊन जातो. पंचायत तर स्थापन झाली, पण तिला चालवणारे सदस्य कोण असणार? त्यांची निवड कशी होते? निवडणुकीची प्रक्रिया काय असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात नक्की शोधणार आहोत.